नावानेच चॅनल आहे गुगलला, युट्यूबवर सुरेश सोनकांबळे नावाचं. तर आजपर्यंत मी खूप सारे व्हिडिओज टाकले, जसे की तुमच्या डेटाबेसच्या रिलेटेड असतील, पोस्टग्रेसक्यूएल किंवा जावाचे रिलेटेड असतील. काही अँड्रॉइडचे आहेत, काही पायथनचे आहेत, जावास्क्रिप्टचे आहेत. पण बरेच दिवसापासून मी ते व्हिडिओज टाकत नाहीये. आणि बरेच मुलं बोलले की सर स्प्रिंग बूटवर काहीतरी बनवा. कारण स्प्रिंग बूटवर बनवण्याचं आता रिझन असं आहे की खूप साऱ्या मुलांनी खूप साऱ्या ठिकाणी बघितले की भरपूर जण तुम्हाला चॅनल भेटतील आणि त्यांनी जे एक्सप्लेन केले ते खूप कॉम्प्लिकेटेड वेने केलेले आहेत, जेणेकरून इझिली ते लक्षात येत नाही की अरे काय काय गोष्टी लागणार आहे, कशी सुरुवात तरी कसे करावी, काय काय प्री रिक्विजिट आहे. तर आज मी या सगळ्यांबद्दल डिस्कस करणार आहे. मोस्टली सगळे मराठी मध्ये जास्त कोणी कोडिंग शिकवत नाही, बट बेसिकली ती आपली मराठी भाषा आहे, ती आपल्याला आली पाहिजे आणि आपल्या भाषेत आपल्याला चांगलं समजतं. त्यामुळे मी स्प्रिंग बूट आपल्या मराठी भाषेत घेऊन आलोय आणि या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकली सांगशील. ज्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपण सगळं बघणार आहे. सगळ्यात अगोदर आपण थोडस बॅकग्राऊंड समजून घ्या की स्प्रिंग बूट पर्यंत येण्यासाठी काय काय गोष्टी रिक्वायर्स असतात. कारण काय होतं, डायरेक्टली तुम्ही स्प्रिंग बूट म्हणले की याच्यावर जंप मारतात आणि त्याच्यामुळे गोंधळ होतो की नेमकं जमत नाही, मग अवघड वाटायला लागतं, अरे हे असं काय तसं काय. तर तसं काही करायचं नाही. सिम्पली एक सिनॅरिओ लक्षात घ्या की स्प्रिंग बूट आहे काय. स्प्रिंग बूट येण्यापर्यंत खूप सारे इव्हॉल्युशन झाले. म्हणजे आधी तुम्ही बघितलं असाल की नॉर्मल तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये कोडिंग जर करता तर बेसिक व्हेरिएबल्स वापरतात, फंक्शन्स वापरतात, युजर डिफाईन्ड फंक्शन्स वगैरे वापरतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की नंतर तुम्ही युजर डिफाईन झाल्यानंतर काही बिल्ट इन फंक्शन्स वापरायला लागतात. हे पूर्ण सिनॅरिओ तुम्हाला समजलं पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्हाला स्प्रिंग बूट समजेल. तुम्ही डायरेक्टली जंप मारता त्याच्यामध्ये खूप हेवी वाटतं. हे सगळं सांगण्याचं कारण की म्हणजे तुम्हाला एक एंटायरली आयडिया येईल की अरे हा, याच्यामुळे स्प्रिंग बूट आहे, मग त्याच्यातले तुम्हाला ज्या गोष्टी स्टडी करायच्या ते स्टडी करा. बिल्ट इन फंक्शननी काय झालं, आपण बिल्ट इन फंक्शन वापरायला लागलो म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक एक फंक्शनॅलिटी भेटली. जसं की तुम्हाला लेंथ काढायची असेल स्ट्रिंग मध्ये, लेंथ ऑफ एसटीआर तुम्हाला स्ट्रिंग मध्ये आउटपुट भेटून गेलं, तिथे ती लेंथ वगैरे भेटली. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की खूप साऱ्या बिल्ट इन फंक्शनसाठी तुम्हाला इम्पोर्ट्स वगैरे वापरावं लागतं. जर जावा वापरत असेल तर इम्पोर्ट स्टार वगैरे, मग त्याच्यातले काही फंक्शन वापरता येतात. त्याच वेळी तसेच बिल्ट इन तुमचे जसे फंक्शन्स आहेत तसे बिल्ट इन तुमचे क्लासेस सुद्धा आहेत. जसं तुम्ही मोस्ट ऑफ बघितलं असेल जावा डॉट युटिल पॅकेज वगैरे, हे सगळ्या बिल्ट इन क्लासेस वगैरे तुम्ही वापरतात आणि त्याचे जे फीचर्स आहेत ते प्रोग्रामिंग मध्ये युटिलाइज करतात. ते सांगण्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, सगळ्या गोष्टी का सांगते. जसे बिल्ट इन फंक्शन्स आहेत, बिल्ट इन क्लासेस आहेत, त्याच वेळेने तुम्हाला काही गोष्टी वगैरे जशी डेटाबेस तुम्हाला कनेक्ट करायचा असेल कुठे, तर डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी तुमचा जो डेटाबेस असेल, कुठलाही डेटाबेस असेल, त्याच्या रिलेटेड तुम्ही जावामध्ये कन्सेप्ट बघितले असेल जेडीबीसी नावाचं. तर याच्यासाठी बिल्ट इन क्लासेस नाही, त्याच्यात तुम्ही तुम्ही ते काय वापरतात, जार फाईल्स वापरतात. विथ द हेल्प ऑफ जार फाईल तुम्ही त्याला बिल्ड लायब्ररीमध्ये ऍड करून तुमची ती कनेक्टिव्हिटी वगैरे क्रिएट करतात आणि तुमची ती फंक्शनॅलिटी अप्लाय होते. की तुम्ही जर गोष्टी बघितल्या, बिल्ट इन फंक्शनल पासून बिल्ट इन क्लासेस आले, बिल्ट इन क्लासेस पासून जार्स आले आणि त्याच वेळी तुम्ही मग जावामध्ये वेब डेव्हलपमेंट पण करायला शिकले, ज्याच्यासाठी आपण जेएसपी आणि सर्व्हलेट या गोष्टी वापरतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी पण आपल्याला जसं की वेब आला की सर्व्हर आलं, मग सर्व्हरसाठी टॉमकॅट सर्व्हर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो. पण जसं जसं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत जाते तसं तसं आपल्याला खूप सारे जार फाईल्स मेंटेन करावं लागतात. जार फाईल असतील, तुमचं सर्व्हर सेटअप असेल, की खूप वेळा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जावामध्ये मोस्टली ऍडव्हान्स जावा करताना तुमचं अपाचे रन होत नाही, सर्व्हर इज नॉट डिफाईन किंवा नॉट फाउंड किंवा ते प्रॉपर सपोर्ट नाही करत, आणि त्यातल्या त्यात हे सगळं गोंधळ असताना तुम्ही स्प्रिंग बूट कडे जातात. बेसिकली स्प्रिंग बूट हा काय प्रकार आहे, तो कशासाठी बिल्ड केला हे तुम्हाला आधी समजणं गरजेचे. हे जे सगळं हेक्टिक आहे तुमचं की जार फाईल्स इन्क्लूड करणं किंवा काही सर्व्हरचं सेटअप करणं, नंतर सगळ्या गोष्टी इम्पोर्ट्स वगैरे करणं, याच्यामध्ये खूप सारा टाइम चालला जायचा आणि मोस्ट ऑफ थिंग्स जावाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता आधीचा, तो सेटअप करण्यामध्ये चालला जायचा, प्रोग्रामिंग साईडलाच राहून जायचा.
तुमचं इक्लिप्स कॉन्फिगर करा आणि हे खूप साऱ्या गोष्टी कॉन्फिगरेशन मध्ये खूप वेळ चालला जायचा. ऍक्च्युअल काम साईडला राहायचं आणि सेटअप मध्येच खूप वेळ चालला जायचा. ते सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे लक्षात आल्या. मग असं काहीतरी ऑटोमेशन पाहिजे होतं, जेणेकरून तुम्ही मोस्टली सेटअपचा सगळा जो भानगड आहे ते सोडून फक्त तुमचं प्रोग्रामिंग लॉजिकवर जे ऍक्च्युअली तुम्हाला काम करायचे त्याच्यावर फोकस करा, मोस्ट ऑफ बिझनेस लॉजिकवर. मग त्याच्यासाठी म्हणून ना मार्केटमध्ये स्प्रिंग बूटला इंट्रोड्यूस केलं. हे खूप अगोदर इंट्रोड्यूस केलं. मी हिस्ट्री कोणी केलं, काय केलं, त्याचे फीचर ऍडव्हान्टेजेस साईज गोष्टी सांगत बसणार नाही. डायरेक्टली आपल्याला मेन मुद्दा आहे की स्प्रिंग शिकायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी थ्रू जायचे आणि का बरं स्प्रिंग आपण शिकतो हे बघायचं. मग स्प्रिंग बूट शिकला. आता स्प्रिंग बूटला जायच्या अगोदर स्प्रिंग फ्रेमवर्क आपल्याला आलं पाहिजे. आता खूप स्टुडंट लोकांनी प्रश्न पण विचारला, स्प्रिंग फ्रेमवर्क कंपल्सरी शिकावं लागेल का सर स्प्रिंग बूट साठी? बघा, कंपल्सरी तर नाही म्हणता येणार, बट तुम्हाला त्याची आयडिया पाहिजे. इट इज सेम ॲज तुम्ही कुठलं वाळवंटामध्ये जाऊन तुम्ही जर तुम्हाला तिथे पाणी भेटत असेल, एक स्टोरेज टाईप सांगतो, तुम्हाला रेडी पाणी भेटले तुम्हाला त्याची व्हॅल्यू राहणार नाही. अरे हे तर सिंपल आहे, तहान लागली पाणी पिऊन घेतलं. तसा स्प्रिंग बूट आहे. स्प्रिंग बूट म्हणजे हा रेडी मध्ये तुम्हाला एखाद्या बॉटलमध्ये पाणी सर्व केल्यासारखं तुम्हाला फक्त प्यायचं. त्याच्यासाठी पण एवढा गोंधळ होता. मग ते कसं इम्प्लिमेंट कसं करायचं तेच आपल्याला शिकायचं आहे. की स्प्रिंग फ्रेमवर्क ज्यांनी आता कोणी केलं असेल की नाही केलं असेल तुम्हाला सांगतो. स्प्रिंग फ्रेमवर्क करत असताना तुम्हाला खूप साऱ्या XML फाईलच्या कॉन्फिगरेशन करावं लागतं. स्प्रिंग बूट मध्ये पण आहे, बट तिथे एक सिंगल फाईल कॉन्फिगरेशन असते. पण XML मध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या तुम्हाला बीन फाईल्स बनवावं लागतात, खूप सारे सेटिंग वगैरे तिथे पण करावं लागतात. हे सगळं हेक्टिक अवॉइड करण्यासाठी आपल्याला दिलेला आहे स्प्रिंग बूट. आता स्प्रिंग बूट करतो काय? स्प्रिंग बूट तुम्हाला एक रेडी सेटअप प्रोजेक्ट प्रोव्हाइड करतो. रेडी सेटअप प्रोजेक्ट म्हणजे एक सॅम्पल प्रोजेक्टच तो तयार करून देतो तुम्हाला. सपोज तुम्हाला हॅलो वर्ल्ड नावाचा किंवा जे पण नावाचा, जे तुमचा प्रोजेक्टचा जो सेटअपचा जो टाइम आहे तो आणि ऑलरेडी सगळं कव्हर करून घेतलेला आहे. नाही तुम्हाला कुठे हेवी इन्स्टॉलेशन करायचे, नाही तुम्हाला कोणतं सर्व्हर कॉन्फिगरेशन करायचे, नाही तुम्हाला कोणते जार फाइल्स ऍड करायचे. सिंपल मी काही स्टेप सांगणार आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागतील की प्रोजेक्ट कसा सेटअप करतात, कसं इन्स्टॉलेशन करायचं, कुठलं एडिटर वापरायचं, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहे. तर आज ओव्हरऑल आयडिया देण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रेडी भेटणार आहे स्प्रिंग बूट मध्ये. तुम्हाला फक्त तुमच्या बिझनेस लॉजिकवर फोकस करायचे. आणि स्प्रिंग बूटनी काय केलेलं आहे ते तुमचे बिल्ट इन क्लास फाईल्स असतील किंवा जे जार फाईल्स असतील किंवा जे XML फाईल्स असतील किंवा जे सर्व्हर सेटअप असेल, या सगळ्यांचं त्यांनी कंबायनेशन करून इथे त्यांनी अनोटेशन्स मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. मोस्ट ऑफ अनोटेशन्स. आता अनोटेशनचा अर्थ भरपूर जणांना कळत नाही. अनोटेशनचा अर्थ सिम्पली तुम्ही समजून घ्या की एक तर हा बिल्ट इन याला तुम्ही फंक्शन म्हणू शकता, बिल्ट इन क्लास फाईल म्हणू शकतात, किंवा तुमचे जे जार फाईल्स असतील किंवा जे पण सेटअप वगैरे असतील, रेडी फीचर्स त्याला अनोटेशन मध्ये कन्वर्ट केलेलं असेल. म्हणून स्प्रिंग बूट आणि स्प्रिंग फ्रेमवर्क स्टडी करत असताना तुम्हाला भरपूर सारे अनोटेशनचं अंडरस्टँडिंग पाहिजे की कुठलं अनोटेशन कधी वापरायचे, कसं वापरायचे, जे तुम्हाला कळायला लागलं की तुम्ही प्रॉपरली त्यांना यूज करू शकता. ठीक आहे. मला थोडी थोडी आयडिया यायला लागली की अरे हा स्प्रिंग बूट येण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती पाहिजे. मग आता प्री रिक्विजिट तुम्हाला काय काय आलं पाहिजे? ऑब्व्हियसली जर तुम्ही स्प्रिंग बूट करत असाल तुम्हाला आता चांगलंच माहिती असेल की हा जो आहे जावा बेस आहे. ठीक आहे. मग जावा मध्ये बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला आले पाहिजे. जे बेसिक जावा आहे ते ऑब्व्हियसली आलंच पाहिजे. मोस्टली तुम्हाला उप्स कॉन्सेप्ट खूप प्रॉपरली माहिती पाहिजे. इनहेरिटन्स असेल, इंटरफेस असतील, एनकॅप्सुलेशन असेल, यासारखे कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. बाकी स्ट्रिंग्स कॉन्सेप्ट वगैरे म्हणजे ते ऍडिशनल नॉलेज तुम्हाला लॉजिकल साठी लागेलच, बट मिनिमम तुम्हाला उप्स कॉन्सेप्ट आणि बेसिक कोर जावा. अँड मोर इम्पॉर्टंट तुमच्या कलेक्शन फ्रेमवर्क बद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे. सगळे मॅपिंग्स वगैरे ज्या प्रकारचे असतात त्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्या बेसिक काही गोष्टी आहेत तुम्हाला हे माहिती पाहिजे. फक्त एवढं येऊनच चालणार नाही, तर तुम्हाला डेटाबेसचं सुद्धा नॉलेज पाहिजे.
कारण तुम्ही स्प्रिंग बूट कशासाठी बनवतात, स्प्रिंग बूटचा मोस्टली जो कॉमन यूज आहे तो रेस्ट एपीआय क्रिएट करण्यासाठी यूज केला जातो. मग आपला एंड टार्गेट एवढंच आहे की जावा स्प्रिंग बूटचा फ्रेमवर्क यूज करून आपल्याला रेस्ट एपीआय बनवायचे. त्याच्यासाठी कुठलाही डेटाबेस लागेल. मोस्टली जो मी डेटाबेस यूज करतो तो पोस्टग्रे यूज करतो, पोस्टग्रे एसक्यूएल. तुम्ही कुठलाही डेटाबेस वापरू शकतात. एक मिनिमम नॉलेज पाहिजे. तसं बघायला गेलं तर स्प्रिंग बूट मध्ये जेपीए दिलेले आहे, जावा पर्सिस्टन्स एपीआय, जेणेकरून तुम्हाला जास्त क्वेरीज वगैरे करावं लागत नाही. पण त्यातल्या त्यात तुम्हाला ऍटलीस्ट डेटाबेस तरी क्रिएट करावा लागतो. पण जेपीए कॉम्प्लेक्स सगळं आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही, सगळ्या प्रकारचे एपीआय लागत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेरी टेम्पलेटचा पण ऑप्शन्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला क्वेरी आला पाहिजे, एसक्यूएल आलं पाहिजे. एक मिनिमम एसक्यूएल तुम्हाला बेसिक नॉलेज आलं पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत माझ्या प्लेलिस्ट मध्ये. तुम्ही बघू शकता की तुम्ही व्हिडिओज प्लेलिस्ट मध्ये जर गेला तर मला ज्या मिनिमम गोष्टी रिक्वायर्ड आहेत, जसे की जावाची पण प्लेलिस्ट आहे, पोस्टग्रेसक्यूएल जेवढं रिक्वायर्ड नॉलेज आहे तेवढं तुमच्याकडे नॉलेज आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यात सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत. या दोन्ही गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही स्प्रिंग बूटला स्टार्ट करू शकता आणि मला हळूहळू सगळ्या गोष्टी लाईन अप लागतील. तुम्हाला मिनिमम एवढ्या गोष्टी येणं गरजेचं आहे व्हाईल डुईंग विथ स्प्रिंग बूट फ्रेमवर्क. आता लक्षात येत असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी येतील. जास्त काही अवघड नाहीये, उलट तुम्हाला सगळं सोपं करून दिलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला 3 ते 4 फाईल मध्ये वर्क करायचे फक्त. आणि एकदा एक सेटअप तुमचा झाला व्यवस्थित, तुम्हाला कळाले कोणत्या कोणत्या अनोटेशन यूज करायचं आहे, कोणत्या कोणत्या फाईल लागतात. एक तर असते तुमची मेन फाईल, ठीक आहे. दुसरं असतं तुमचं एक तुम्हाला एंटिटी क्लास बनवायला लागते. थर्ड जो असतो तो तुमचा असतो कंट्रोलर, जिथे तुमचं एपीआयचं लॉजिक असतं. आणि फोर्थ जो असतो तुमचा रिपोझिटरी, ज्याच्यात तुम्ही जेपीए ला इम्प्लिमेंट केलेलं असतं रिपोझिटरी. बस घुमून फिरून तुम्हाला 4 फाईलवर तर काम करायचे आणि काही लॉजिक एक्स्ट्राचं लिहायचं असेल तर तुम्हाला सर्व्हिस फाईल लागेल. दॅट्स ऑल. तर मोस्ट ऑफ या 4 गोष्टी तुमच्या गोष्टी होऊन जातात, एपीआय बनवून जातात. एक छोटंसं कोड दाखवतो म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे खरंच या 4 फाईलीने आपले काम होणार आहे. जसं बघायला गेलं तर 15 ते 20 मिनिटात एक बेसिक एपीआय तुमचे झाले पाहिजे. एक छोटासा तुम्हाला कोड दाखवतो जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल की हा खरंच गोष्टी यासारख्या वर्क होतात की नाही. बघा, प्रोजेक्टचा एक रेडी सेटअप आहे, काही कॉन्फिगरेशन वगैरे मी ऑलरेडी केलेलं आहे. पुढच्या लेक्चर मध्ये सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. सिंपलचा एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये हा आपला मेन क्लास असतो. सगळ्यांनाच माहिती की जावा मध्ये जी गोष्टी एक्झिक्युशन होते ते मेन क्लास पासून एक्झिक्यूट होते. हा एक मेन क्लास आहे, याच्यामध्ये तुम्ही भरपूर अनोटेशन बघितले असतील, म्हणजे बघत असाल की हा स्प्रिंग बूट ऍप्लिकेशनचे नॉर्मली तसं बघायला गेलं की जावा सारखाचे पब्लिक स्टॅटिक एन्व्हायरमेंट वगैरे सगळं तसंच आहे, फक्त अनोटेशन बेस असल्यामुळे हा भरपूर गोष्टी ह्याच्यात करतो. पहिला क्लास झाला. दुसरा क्लास एक एंटिटी क्लास. एंटिटी क्लास काय असतो, केव्हा वापरायचा, कसं वापरायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. पण जसं बोललो की 4च फाईल असतात. एंटिटी क्लास याच्यात पुढे जाऊन टेबल वगैरे जनरेट होतं. एक आहे तुमचं रिपोझिटरी, तुम्हाला फक्त एक्सटेंड करायचंय जेपी रिपोझिटरी, म्हणून म्हणलं की तुमचं ओप्स कॉन्सेप्ट असणं माहिती असणं खूप गरजेचं आहे. अँड द फोर्थ फाईल तुमचं कंट्रोलर, ज्याच्यात तुम्हाला लॉजिक लिहायचंय. बस बाकी सेटअप झालेला असेल, तुम्ही याला प्रॉपरली रन केला, त्याच्यानंतर लोकल होस्टला जाणार आहे आणि त्याचा जो डिफॉल्ट आयपी असेल लोकल होस्ट जो पण 8080 ते राउटिंगचं नाव. दॅट्स ऑल. तुमचा जो स्प्रिंग बूट आहे वर्क होऊन जाईल. आता याला रन करण्यासाठी तुम्हाला मेन क्लासला जायचं, राईट क्लिक करायचं, रन ॲज स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन. इथे तुमचं बूट ऍप्लिकेशन लोड होईल, तुम्हाला सेटअप झाल्यानंतर कळूनच जाईल. तसं सेटअप फार काही अवघड नाही. जसा सक्सेस मेसेज आला त्याचा अर्थ तुमचा एपीआय रेडी आहे. जस्ट याला क्लिक करा. एंड टार्गेट आपला रेस्ट एपीआय बनवणं आहे म्हणजे स्प्रिंग बूट. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ तुम्हाला आता सांगून देतो की ह्या 4 फाईलचं स्ट्रक्चर कॉन्स्टंट आहे. तुमचे फक्त फील्ड चेंज होतील, एंटिटी क्लासचे नंबर ऑफ एंटिटी क्लासेस वाढतील. जेपीए बेस जात असेल तर तुम्हाला बिल्ट इन फंक्शन वापरावं लागतील, सेव्ह डिलीट अपडेट वगैरे समथिंग.
आणि क्वेरी टेम्पलेट सुद्धा जात असेल तर तुम्हाला ज्या क्वेरी तुम्ही लिहिणार आहे त्या क्वेरीने तुमचा मध्ये रिस्पॉन्स जनरेट होणार. याच्या पलीकडे स्प्रिंग बूट मध्ये काही नाही. काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत असं बघायला गेलं तर, पण मिनिमम लेवलला तुम्हाला रेस्ट एपीआय बनवता आला पाहिजे. हा तुमचा मेन टार्गेट आहे. याच्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागणार आहे त्या आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघणार. तुम्हाला थोडीफार आयडिया येत असेल की स्प्रिंग बूट स्टडी करण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहे, कसं कसं इव्होल्युशन होत गेलं. ठीक आहे, आता मी पुढच्या गोष्टी सांगतो. तर नेक्स्ट लेक्चर पासून आपण याचं इन्स्टॉलेशन बघून घेणार आहे की बेसिक काय काय सेटअप आपल्याला असणं गरजेचं आहे. जावाचं कुठला व्हर्जन लागेल, देन कुठला एडिटर वापरायचा, इक्लिप्स वापरायचा की एचटीएस वापरायचा, हे खूप कन्फ्युजन असेल. त्या आपण सगळ्या गोष्टी बघून घेऊ, कुठला इन्स्टॉलेशन करायचा. त्याच्यानंतर बेसिक अनोटेशन्स बद्दल तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या अनोटेशन तुम्हाला स्टडी करायचं. त्याच्यानंतर आपण प्रोजेक्ट सेटअप्स, कुठल्या कुठल्या फाईल्स किंवा कुठले कुठले लायब्ररी इन्क्लूड करावे लागतील. त्याच्यानंतर प्रॉपर्टी फाईल काय असते, रिपोजिटरी काय असतं, देन कंट्रोलर काय असतं, मेन फाईल काय असते, सगळं फोल्डर स्ट्रक्चर तुम्हाला समजून सांगेल, जेणेकरून कुठल्या फोल्डरमध्ये काय काम करायचं तुम्हाला हे सगळं समजणार आहे. आणि फायनली की प्रोजेक्टला बिल्ड वगैरे कसं करायचं, एक बेसिक अंडरस्टँडिंग आपण करून घेऊ. त्याच्या आधी तुमचं एसक्यूएल पार्ट तुम्हाला करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या डेटाबेसचा लोड वाचून जाईल. एसक्यूएल डुएबल आहे, खूप जण करतात, फक्त स्प्रिंग बूटच्या ज्या प्रॉपर स्टेप्स माहित नसतात की कसं स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं. बट ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला इथून पुढे जे पण लेक्चर होतील तुम्हाला आरामशीर त्या सगळ्या गोष्टी समजतील आणि मी पूर्णपणे प्रॉपरली कोड ऑपरेशन स्प्रिंग बूट मध्ये करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघू शकता. त्याच्यासाठी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून ठेवा आणि मला कमेंट मध्ये पण कळवत राहा की सर कुठल्या गोष्टी फास्ट होत असतील, स्लो होत असतील, जेणेकरून आम्हाला पण वाटतं की नाही अरे स्टुडंट करतायत आणि त्यांच्यासाठी हे केलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. त्याच्यामुळे कनेक्टेड राहा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. स्टे ट्यून. थँक्यू.